नमस्कार मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा जो आपला आर्टिकल घेतलेला आहे द हिंदूचा वॅक्सिन ड्राईव्ह. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण रोजचा एक आर्टिकल घेत असतो, ज्यामधून आपण एक नवीन व्होकॅब्युलरी रोजचं आपण शिकत असतो आणि फ्रेझल वर्ब्स आणि ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आणि मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे आपण प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. ओके, तर सुरुवात करूया आजचा व्हिडिओ. तो आजचा जो आर्टिकल आहे वॅक्सिन ड्राईव्ह. वॅक्सिन ड्राईव्ह म्हणजे काय, जी लसीकरणाची काम आता गव्हर्नमेंटनं हाती घेतली. ते काय, वॅक्सिन म्हणजे काय, लस. ड्राईव्ह म्हणजे काय, एखादं काम हाती घेणे. ओके, तर आपण स्टेटमेंट वाईज आपण डिस्कस करूया. अश्युरन्स ऑफ एफिकॅसी अँड लॉंग टर्म फॉलोअप आर एसेन्शियल. अश्युरन्स म्हणजे काय, खात्री कशाची, सेफ्टी म्हणजे सुरक्षितता. एफिकॅसी म्हणजे काय, एफिकॅसी म्हणजे एखादी लस जी आहे, त्या लस जी आहे ती लस आपल्याला एक डिझायर रिझल्ट प्रोव्हाइड करायला पाहिजे. एफिकॅसी म्हणजे काय, त्या वॅक्सिनमध्ये त्या वॅक्सिन म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ वॅक्सिन टू प्रिव्हेंट डिसीज. ओके, एफिकॅसी म्हणजे काय, वॅक्सिन दिल्यानंतर एक डिझायर रिझल्ट जो आपल्याला पाहिजे होता तो रिझल्ट मिळायला पाहिजे, म्हणजे एफिकॅश. अँड लॉंग टर्म फॉलोअप म्हणजे काय, वॅक्सिन दिल्यानंतर त्या व्यक्तीचा लॉंग टर्म फॉलोअप घेतला पाहिजे. लॉंग टर्म फॉलोअप म्हणजे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की काही साईड इफेक्ट वगैरे होतील का. ओके, समजलं. आर इसेन्शियल. आता आर कशामुळे आला आहे, कारण इथं अँड यूज झालेला आहे. ओके, कारण प्ल्युरल काय, आर एक वर्ब काय, प्ल्युरल आहे, म्हणून अँडसाठी हा जो आर यूज झालेला आहे. जाऊया नेक्स्ट सेंटेन्सवरती. Fine theories and good policies are often frustrated in their encounter with facts and implementation process in the field. म्हणजे फाईन थेरीज म्हणजे काय, जे सिद्धांत वगैरे असतात, किंवा गुड पॉलिसीज म्हणजे ती चांगली धोरणे, सिद्धांत धोरणे, आर ऑफ्टन फ्रस्ट्रेटेड नेहमी निराशादायक होतात. केव्हा, इन देअर एन्काउंटर विथ फॅक्ट्स, जेव्हा सत्यासोबत त्यांचा सामना होतो, किंवा इम्प्लिमेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशन प्रोसेस इन द फील्ड, आणि ग्राउंडवरती जेव्हा इम्प्लिमेंटेशनची गोष्ट येते त्यावेळेस आपल्याला निराशादायक पाहायला मिळतात. ओके, म्हणजे ह्या सेंटेन्सचा अर्थ असा म्हणण्याचा आहे की ज्या थेअरीज वगैरे असतात किंवा गुड पॉलिसी असतात की वाचायला दिसायला खूप चांगल्या असतात, पण जेव्हा ग्राउंड रियालिटी येते त्यावेळेस आपल्याला निराशादायक दिसतात. ओके, इंडियाज कोविड-19 व्हॅक्सिन पॉलिसी रिसेंटली अनवेल्ड. म्हणजे जी भारताची जी कोविड-19 व्हॅक्सिन पॉलिसी आहे, जे धोरण आहे, रिसेंटली म्हणजे काय, नुकतीच. अनवेल्ड म्हणजे काय, अनवेल्ड या शब्दाचा अर्थ होतो एखादी गोष्ट लोकांसमोर पहिल्यांदाच मांडणे, म्हणजे काय, अनवेल्ड करणे. ओके, मस्ट टेक केअर नॉट टू हेट दॅट वे. आता आपण जे फर्स्ट स्टेटमेंट डिस्कस केलेलं आहे की ही जी पॉलिसी आहे त्याच वेनं म्हणजे त्याच मार्गाने जायला नको आहे, आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय, मस्ट टेक केअर टू नॉट टू हेट दॅट वे. ओके, अँड मेक ॲडिक्वेट अलाउन्सेस फॉर ग्राउंड रियालिटीज दॅट कुड रेंडर नॉट वेल लेड प्लॅन्स. आणि ॲडिक्वेट म्हणजे मेक ॲडिक्वेट अलाउन्सेस म्हणजे आपण एक पुरेसे अलाउन्सेस प्रोव्हाइड करायसाठी ग्राउंड रियालिटीसाठी प्रोव्हाइड करायला पाहिजे, दॅट कुड रेंडर नॉट वेल लेड प्लॅन्स. आता हे प्लॅन्स जे आहे एक नाऊन आहे, आणि नाऊनविषयी जेव्हा एखादा वर्ड काय आलेला असतो, म्हणजे नाऊनविषयी काही विशेष माहिती दिलेला असतो, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. वेल लेड म्हणजे काय, एक ॲडजेक्टिव्ह आहे. वेल लेडचा अर्थ आणि होतो काळजीपूर्वक घेतलेले प्लॅन्स. ओके, वेल लेड प्लॅन्स. नॉट ह्या शब्दाचा अर्थ होतो, नॉट म्हणजे नथिंग, शून्य. म्हणजे जे वेल लेड प्लॅन, जे अगोदर काळजीपूर्वक केलेले प्लॅन आहे ते शून्य होऊ नये म्हणून एक ॲडिक्वेट अलाउन्सेस प्रोव्हाइड करायला पाहिजे. ओके, समजलं. जाऊया नेक्स्ट सेंटेन्सवरती. With a definitive cure not yet available for COVID-19, vaccine present the world with the best strategy to slow the virus down in its tracks, along with a measure of wasted herd immunity as SARS-CoV rampages on. ओके, विथ अ डेफिनेटिव्ह क्युअर नॉट. आता एक डेफिनेटिव्ह म्हणजे काय, निश्चितपणे क्युअर म्हणजे काय, विलाज. म्हणजे निश्चित एक विलाज अवेलेबल नाही आहे कोविड-19साठी.
आणि वॅक्सिन प्रेझेंट द वर्ल्ड, आणि जी लस आहे ती एक जगासमोर एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. कशासाठी? टू स्लो द व्हायरस डाऊन इन इट्स ट्रॅक अलॉंग विथ, म्हणजे व्हायरसला स्लो करण्यासाठी एक वॅक्सिन एकच ही बेस्ट स्ट्रॅटेजी जगासमोर आहे. ओके, ट्रॅक्स अलॉंग विथ अ मेजर अँड अलॉंग विथ म्हणजे काय? अलॉंग विथ म्हणजे सोबतच अ मेजर ऑफ वेस्टेड हर्ड इम्युनिटी. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? हर्ड इम्युनिटी म्हणजे काही लोकांना लस देऊन त्यांची इम्युनिटी इन्क्रीज केली जाते. ओके, म्हणजे इम्युनिटी वाढवली जाते. इम्युनिटी म्हणजे काय? प्रतिकारशक्ती. ॲज SARS-CoV-2 रॅम्पेजेस ऑन. आता रॅम्पेजेस या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे झपाट्याने वाढणे, म्हणजे जो COVID-19 व्हायरस जो आहे तो झपाट्याने वाढत आहे. कारण की, ॲज म्हणजे काय? कारण की. बघूया नेक्स्ट सेंटेन्स. एक मिनिट. हां, वाईल. आता बघा, हे वाईल एक कंजक्शन आहे जे की विरोधाभास, सेंटेन्स म्हणजे विरोधाभास आणण्यासाठी केला जातो, म्हणजे कॉन्ट्रास्ट निर्माण करण्यासाठी केला जातो. मग सांगतो म्हणजे याच्यामध्ये की काय केलं असते, एका क्लॉजमध्ये निगेटिव्ह असतं आणि सेकंड क्लॉजमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली असते. जसं वाईल इट मे नॉट बी द मॅजिक वॅन्ड. बघा फर्स्ट क्लॉजमध्ये काय? इट मे नॉट बी. इट म्हणजे काय? लस म्हणजे वॅक्सिन. मे नॉट बी मॅजिक वॅन्ड म्हणजे एक मॅजिक वॅन्ड म्हणून आपल्यासमोर येणार नाही. मॅजिक वॅन्ड म्हणजे काय? जादूची छडी म्हणून येणार नाही. कॉमा दिलेला आहे. तरीही वॅक्सिनेटिंग पीपल विल बी द ओनली नोन वेट ऑफ स्लोईंग द मार्च ऑफ द व्हायरस. म्हणजे वॅक्सिनेटिंग पीपल म्हणजे लोकांना लस देणे हाच एक मार्ग आहे. ऑफ स्लोविंग द मार्च म्हणजे जो व्हायरस आहे त्याला कमी करण्याचा, जो प्रसरण्याचा वेग, व्हायरसचा जो प्रसार करण्याचा जो वेग आहे, पसरण्याचा जो वेग आहे तो कमी करण्यासाठी लोकांना वॅक्सिन म्हणजे लस देणे हाच एक मार्ग आहे. ओके, अँड एव्हरी कंट्री डाऊन टू इच कंट्री मस्ट प्रिपेअर फॉर दिस मासिव्ह एक्सरसाइज. म्हणजे प्रत्येक कंट्री, जगातील प्रत्येक कंट्रीने काय करायला पाहिजे? मस्ट म्हणजे काय? करायलाच पाहिजे. प्रिपेअर फॉर द मासिव्ह एक्सरसाइज. ही जी मासिव्ह एक्सरसाइज आहे, ओके, त्यासाठी प्रिपेअर करायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे. ओके, ॲज एक मिनिट. ॲज द UK अँड द US, जे UK म्हणजे काय? युनायटेड किंगडम अँड US युनायटेड स्टेट बिगॅन वॅक्सिनेटिंग देअर पीपल. म्हणजे बिगॅन काय आहे? म्हणजे त्यांनी लोकांना वॅक्सिन देणे, लस देणे सुरू केलं आहे. इंडिया हॅज अनाऊन्स्ड इट्स प्लॅन अँड प्रपोज लाईन अप फॉर कोविड वॅक्सिनेशन. इंडिया हॅज अनाऊन्स्ड इट्स प्लॅन म्हणजे भारतानेही आपला प्लॅन जो आहे अनाऊन्स केलेला आहे. आणि प्रपोज लाईनअप म्हणजे काय? लाईनअप म्हणजे ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे एका पर्टिक्युलर विशिष्ट कामासाठी म्हणजे काही विशिष्ट लोकांना तयार करणे. म्हणजे लाईनअप म्हणजे काय? ग्रुप ऑफ पीपल म्हणजे फॉर कोविड वॅक्सिनेशन, म्हणजे जी COVID-19ची वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरणचं जे काम आहे त्यासाठी लाईनअप म्हणजे काय? लोकांना, एक ग्रुप ऑफ पीपलला तयार करणे, मोबिलाइज करणे. ओके, शॉर्टली आफ्टर द युनियन हेल्थ मिनिस्टर डिनाईड दॅट. आणि हे केव्हा झालं? शॉर्टली आफ्टर म्हणजे यांच्यानंतर केव्हा युनियन हेल्थ मिनिस्टर डिनाईड, जे युनियन हेल्थ मिनिस्टर आहे जे आपले, त्यांनी डिनाईड केलं काय? नकार दिला दॅट द गव्हर्नमेंट हॅड एव्हर कमिटेड टू कोविड वॅक्सिनेशन फॉर ऑल इन द कंट्री. म्हणजे जे गव्हर्नमेंट म्हणजे सरकारनं असं कधीच म्हटलं नाही की कोविड वॅक्सिनेशन आहे, जे लसीकरण आहे ते सगळ्यांसाठी अवेलेबल असेल. म्हणजे याचा अर्थ आहे की काही लोकांसाठीच वॅक्सिनेशन सुरुवातीला देण्यात येईल. ओके, एक मिनिट. ॲज पर द गव्हर्नमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीनुसार म्हणजे गव्हर्नमेंटच्या नीतीनुसार द वॅक्सिनेशन इज टू बी गिव्हन फर्स्ट टू हेल्थ वर्कर्स. म्हणजे जे वॅक्सिनेशन लसीकरण आहे इज टू बी गिव्हन फर्स्ट टू हेल्थ वर्कर. जे हेल्थ वर्कर आहेत म्हणजे हेल्थमध्ये जे काम करणारे वर्कर्स आहेत, हेल्थ केअर वर्कर्स, त्यांना दिले जाईल. अँड देन टू पीपल ओव्हर एज ऑफ 50. आणि त्यानंतर जे 50 वयाच्या वरील, जे 50 वर्ष आहे त्यांच्या वरील म्हणजे 50 वर्ष वयाच्या वर असलेल्या लोकांना
दिलं जाईल. ओके, अँड विथ दोज ओव्हर 60 गिवन प्रायोरिटी, आणि त्यापैकी ज्यांचं वय 60 वर्षाच्या वर त्यांना प्राधान्य दिले जाईल बेस्ड ऑन द सिच्युएशन, आणि तेही परिस्थितीनुसार म्हणजे सिच्युएशननुसार. ओके, दिस विल अमाऊंट टू अबाउट 30 करोड पीपल. जो हा प्लॅन आहे तो काय 30 करोड पीपल होत आहे, म्हणजे 30 करोड पीपल होत आहे. जरी आपण जो गव्हर्नमेंटनं प्लॅन सांगितला आहे की आम्ही फक्त जे हेल्थकेअर वर्कर आणि जे 60 वर्षाच्या वरील असतील, 50 वर्षाच्या वरील असतील, तेही तेवढ्याला जरी हे केलं तर तो आकडा जो काय होत आहे 30 करोड आकडा होत आहे. ओके, द वोटर्स लिस्ट फॉर द लोकसभा अँड असेंब्ली इलेक्शन. वोटर लिस्ट म्हणजे काय, जी मतदान यादी असते कशासाठी, जी लोकसभा इलेक्शन आणि असेंब्ली इलेक्शनसाठी, हॅज बीन सेट ॲज अ व्हेरीफाईड डॉक्युमेंट. आणि ते एक व्हेरीफाईड डॉक्युमेंट म्हणून म्हणजे पडताळणी करण्यासाठी जे व्हेरीफाईड डॉक्युमेंट फॉर द प्रोसेस, म्हणजे ह्या प्रोसेससाठी एक व्हेरीफाईड डॉक्युमेंट म्हणून यूज केलं जाईल. कोणतं, जे वोटर लिस्ट हे. ओके, अ न्यू डिजिटल प्लॅटफॉर्म कोविन, म्हणजे एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो कोविन ज्याचं नाव आहे, विल बी यूज्ड फॉर कोविड-19 वॅक्सिनेशन डिलिव्हरी. म्हणजे हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो कशासाठी यूज केला जायची, वॅक्सिनेशनची डिलिव्हरी करण्यासाठी. अँड अबाउट 1.4 लाख ॲक्झिलरी नर्स मिडवाईज. ॲक्झिलरी नर्स मिडवाईज म्हणजे काय, जे व्हिलेज लेवलला हेल्थकेअर वर्कर असतात. ओके, जे नर्सेस असतात ते ॲक्झिलरी नर्स मिडवाईज वर्किंग ऑन. आता वर्किंग हा शब्द आलेला आहे इथं, कोणताही हेल्पिंग वर्क नसतानाही वर्किंग ING वर्ब आलेला आहे, जो याला म्हणतात आपण प्रेझेंट पार्टिसिपल आपण यूज केला जातो. की आपण याला असं पण म्हणू शकतो, हू आर वर्किंग ऑन युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. पण सेंटेन्स सॉल्व करण्यासाठी काय केलं जातं, प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज केला जातो. म्हणजे ह्या जे ॲक्च्युअली नर्स मिडवाईज आहे तो वर्किंग ऑन युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, जे आपल्या भारताचा म्हणजे गव्हर्नमेंटचा जो युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे त्याच्यावरती ह्या काम करत आहेत. ओके, विल बी रोप्ड इन ॲज वॅक्सिनेटर्स. म्हणजे जे ह्या युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामवरती जे काम करणारे हे जे ॲक्झिलरी नर्स मिडवाईज आहेत ना, त्यांना हे रोप्ड इन म्हणजे एक मिनिट, हे रोप्ड इन जे आहे हे फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब कशासाठी यूज केला जातो, फ्रेझल वर्ब म्हणजे काय, फ्रेझल वर्ब जेव्हा एक वर्ब असतो त्यासोबत पार्टिकल असतो, त्याला पार्टिकल म्हणतात. म्हणजे दोन शब्द एकत्र आल्यानंतर त्याचा अर्थ हा डिफरंट होत असतो, म्हणजे त्याचा शब्दाच्या अर्थापेक्षा अर्थ हा डिफरंट होतो, त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. तर रोप्ड इन ह्या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे यांना कन्व्हिन्स करणे की तुम्ही एक वॅक्सिनेटर म्हणून काम करा. म्हणजे कोणाला यांना कन्व्हिन्स करणे की ॲज अ वॅक्सिनेटर, म्हणजे हे जे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम यावरती काम करत होते त्यांनाच ह्या जो आपण आता कोविड-19च्या वॅक्सिनसाठी यांना रोप्ड इन म्हणजे काय, कन्व्हिन्स करून यांना ॲज अ वॅक्सिनेटर म्हणून काम करण्यासाठी कन्व्हिन्स करणे म्हणजे काय, रोप्ड इन. ओके, विथ मोर सच अ फील्ड स्टाफ टू बी मोबिलाइज इन कोलॅबोरेशन विथ द स्टेट. आणि याच्यासोबतच अशा प्रकारचा एक फील्ड स्टाफ मोबिलाइज केला जाते इन कोलॅबोरेशन विथ स्टेट्स आणि राज्य सरकार. स्टेट म्हणजे काय, राज्य सरकारसोबत. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. कोल्ड चेन सिस्टम आर टू बी स्ट्रेंथन्ड अक्रॉस द कंट्री टू डिलिव्हर मल्टिपल क्लोजेस. हे कोल्ड चेन सिस्टीम आहे, एक मेडिकल टर्म आहे, म्हणजे ज्याचा यूज केला जातो की टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. ते वॅक्सिन रिलेटेड आहे, जे टेक्निकल टर्म आहे. कोल्ड चेन सिस्टम आर टू बी स्ट्रेंथन्ड म्हणजे स्ट्रेंथन करणे, म्हणजे स्ट्रेंथन ही जी सिस्टम आहे त्याला स्ट्रेंथन केलं जाईल अक्रॉस द कंट्री म्हणजे पूर्ण देशभर त्याला कंट्रीवर स्ट्रेंथन केलं जाईल. टू डिलिव्हर मल्टिपल डोसेस म्हणजे कशासाठी, मल्टिपल डोसेस डिलिव्हर करण्यासाठी. ओके, ॲज गव्हर्नमेंट बीफअप म्हणजे काय, अगेन फ्रेझल वर्ब. बीफअपचा अर्थ होतो की ऑगमेंट करणे, इन्क्रीज करणे. ॲज गव्हर्नमेंट बीफअप द वॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणजे गव्हर्नमेंटनं जी वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे त्याला इन्क्रीज केलं आहे. स्ट्रेंथन करणे बी होऊ शकतो याचा अर्थ. ओके, दे नीड टू क्लिअर द फॉग ऑन वॅक्सिन सेफ्टी म्हणजे काय, गव्हर्नमेंटचे आपले मिनिस्टर आहेत त्यांना काय नीड टू क्लिअर
करण्याची गरज आहे, क्लिअर करण्याची गरज आहे. काय क्लिअर करण्याची? फॉग ऑन व्हॅक्सिन सेफ्टी. म्हणजे फॉग म्हणजे काय? फॉगचा शब्दाचा अर्थ होतो धुके, पण इथं अर्थ होतो की जो इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे चुकीची माहिती वगैरे असं म्हणू शकतो आपण. फॉग ऑन व्हॅक्सिन सेफ्टी म्हणजे व्हॅक्सिनची जी सेफ्टी आहे, व्हॅक्सिनची सुरक्षितता आहे, त्याच्यावर जो फॉग आहे, चुकीची माहिती आहे, तो क्लिअर करण्याची गरज आहे. आणि अँड इफिकॅसी आपण बघितलेलं आहे की डिझायर रिझल्ट. ओके, व्हॅक्सिनने आपल्याला डिझायर रिझल्ट द्यायला पाहिजे. ओके, अमॉंग द पीपल म्हणजे लोकांमध्ये हे जो फॉग आहे, चुकीची माहिती आहे, तो क्लिअर करण्याची गरज आहे.